फैसल दोन्ही नामवंत मातब्बर अशी ही सलामीची जोडी आपण पाहतोय स्टार 11 मापुल या संघाकडून, ज्याने कित्येक अनेक सामने आपल्या सुरेख अशा फलंदाजीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता। अशी जोडी आपण डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारी जोडी आपण पाहतोय। निश्चितच एक बेनिफिट असतं, एक प्लस पॉइंट असतो तो डाव्या आणि उजव्या जोडीचा। या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं होतं हा डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज अरफाद सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय। शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकडून सुशांत साधारण 12 ते 15 पावलांचा रणअप घेऊन सुसज्ज असा सुशांत गोलंदाजीसाठी शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकडून आजच्या दिवसातील हा अंतिम सामना, आणि या अंतिम सामन्यातून एक संघ निश्चितच टॉप 4 मध्ये दाखल होईल। डाव्या हाताने फलंदाजी सुसज्ज असा अरफाद सुशांत टू अरफाद। आपण पाहतोय एक लॉंग ऑनच्या दिशेने बाहेर खेळाडू धरणार पहिला चेंडू सुरेख असा चेंडू लेग बिफोर विकेट साठी अपील करताना आपल्याला दिसत आहेत लामज संघाचे खेळाडू, परंतु आमचे पंच तटस्थ एक सुरेख असा चेंडू, सुरेख अशी सुरुवात म्हणता येईल सुसज्ज, आणि सुरेख अशी सुरुवात शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकरिता आपण पाहतोय। सुशांत याच्या माध्यमातून आपल्या संघाकरिता एक निर्धाव चेंडूची सांगता करण्यात यश मिळवलेले ते सुशांत याने। सुशांत तू पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज, डाव्या हाताने फलंदाजी करणारा अरफाद करिता, आणि पुढचा यॉर्कर लाईन चेंडू सुरेख असा चेंडू थेट स्थिरावत होतो यष्टीरक्षकाच्या हातात। निर्धाव चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजीचा पाहतोय। थोडीशी दुखापत झालेली आपल्याला दिसते ती यष्टीरक्षक प्रवीण याला। स्प्रे दरम्यान सुरेख गोलंदाजी, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव, एक अतिशय वेगवान असा गोलंदाज। थोडीशी दुखापत आपल्याला झालेली आहे ती इथे यष्टीरक्षक प्रवीण याला। संध्याकाळच्या मोसमात थोडासा थंड असा वारा आपण मैदानावर पाहतोय, डोंगराच्या बाजूने येणारा हा इथे यष्टीरक्षकात बदल होतोय बहुधा। सुरेख कशी गोलंदाजी म्हणता येईल ती सुशांत याची आपल्या शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकरिता, आणि खेळून ठेवलेले जखडून ठेवलेले ते एक डाव्या हाताने आक्रमक असा फलंदाज अरफाद याला। P1चं पहिलं षटक घेऊन मार्गस्थ असताना सुशांत आपल्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा अरफाद सुसज्ज असा, आणि हा पुन्हा सुरेख असा चेंडू लेग बिफोर विकेट साठी बहुधा अपील करतोय, परंतु कोणताच इशारा नाही। पंच आमचे तटस्थ पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय सुशांत चव्हाण याच्या माध्यमातून शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकरिता। अक्षरशः एक नावाजलेला असा खेळाडू अरफाद याला जागेवर उभं करून ठेवलेलं आहे, आणि निश्चितच कोणतीही अवैध किंवा वैध अशी धाव दिली नाहीये। पुढचा एकदा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा मारा, सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय ती सुशांत याच्या माध्यमातून। सलग 4 चेंडू निर्धाव करण्यात यश मिळवलं ते सुशांत याने आपल्या शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकरिता। सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ती सुशांत याची आपल्या संघाकरिता। P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, पाहूया कोणता मोठा फटका मिळतोय का अरफाद याला स्टार 11 मापुल या संघाकरिता। पुढचा चेंडू, आणि हा चेंडू जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये, बहुधा सीमा पार चौकार। आपण पाहिलं की हा 5व्या चेंडूवर चेंडूची दिशा बदलली आणि टप्पा बदलला, तर त्याचा परिणाम कोणत्या प्रकारे मिळालाय तो करण्याचा निश्चितच एक बेनिफिट मिळालाय तो स्टार 11 मापुल या संघाला। अरफाद याने खणखणीत असा चौकार पटकवून आपलं वैयक्तिक त्याप्रमाणे संघाच्या धावांचं खातं खोललेलं आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 4 P1च्या पहिल्या षटकात।
निश्चितच सलग सुरेख अशा चेंडूंचा मारा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु हा चेंडू एक थोडासा हप्पीचा चेंडू, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे तो अरफाद याने 4 धावा पटकावून. दरम्यान सुशांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मार्गस्थ सामना करण्यास सुसज्ज असा अरफाद, आणि हा चेंडू सुरेख कसा चेंडू थेट स्थिरावत होतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, आणि आमचे पंच आम्हाला इशारा करतात की हे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या पिवनच्या पहिलं षटक समाप्त होताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 4. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहिली असेल. 4 चेंडू निर्धाव, त्यानंतर 5व्या चेंडूवर चौकाराच्या स्वरूपात 4 धावा, 6वा चेंडू पुन्हा निर्धाव. सुरेख गोलंदाजी, एक अष्टपुल असा खेळाडू, मातब्बर असा खेळाडू शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकडून. दरम्यान संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो प्रथमेश. या षटकात या सामन्यात या आजच्या दिवसातील अंतिम सामन्यात प्रथमच स्ट्राईक लागलेला तो सलामीचा फलंदाज फैजलला एक अतिशय मातब्बर असा फलंदाज, उत्कृष्ट असा फलंदाज या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं होतं. सुरेख असे षटकार आपण त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहिले होते. तो फैजल स्ट्राईक एंडला आहेत, गोलंदाजी सज्ज, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन मार्गस्थ प्रथमेश टू फैजल. सामना अतिशय रंगतदार, आणि हा पहिला चेंडू उंच उडवलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक बहुधा येतो चेंडू खाली, आणि सुरेख असा जेल प्रवीणाच्या माध्यमातून, आणि पहिला हादरा बसतोय तो मापुलिया संघाला. फैजल याच्या स्वरूपात एक मोठा हादरा म्हणता येईल. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकरिता आजच्या दिवसातल्या अंतिम सामना, आणि अंतिम सामन्यात पहिल्या चेंडूवर एक मोठं यश मिळवून देण्यात आलेलं आहे त्या प्रथमेशाला. फैजल याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज आपण पाहतोय यासर. स्ट्राईक एंडला तो सलामीचा फलंदाज अरफाद वैयक्तिक 4 धावांवर फलंदाजी करतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण रचना आपण पाहतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये लेग साइडला अतिशय फैलावलेली दिसते, कारण हा एक मातब्बरसा फलंदाज आपण पाहतोय फैजल याच्या स्वरूपात स्टार 11 मापुलिया संघाकडून. फैजल भुरे यांना विनंती की आपण समालोचन कक्षाच्या बाजूला यायचं आहे. प्रथमेश टू, आणि हा फुलटॉस असा चेंडू निश्चितच त्याचा एक मोठा फायदा पटकावता आला नाही, परंतु बॅटची कड घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. त्या दरम्यान एक धाव मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण प्रथमेशाच्या माध्यमातून एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-5 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ती शिवछत्रपती स्पोर्ट्स लामजा संघाकडून. पिवनच्या पहिल्या षटकात अवघ्या 4 धावा देण्यात आल्या होत्या, परंतु हे दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात येईल. दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसरा चेंडू, आणि हा सुरेख असा चेंडू. तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण नाही म्हणता येणार, परंतु निश्चितच थोडीशी गफलत होती ती यष्टिरक्षकाच्या पाठीमागे, आणि ते एक धाव देऊन जाते ती स्टार 11 मापुलिया संघाला. स्टार 11 मापुलिया संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या एका धावेनिशी 6 या धावसंख्येवर. 1-6. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय या लामज संघाच्या दोन्ही गोलंदाजाकडून आपण पाहिली आहे. संध्याकाळचं शांत असं वातावरण आपण पाहतोय, आणि खूपच वारा आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. आपल्या डोंगराच्या बाजूने येणारा निसर्गाच्या सानिध्यात असणारा हे क्रीडांगण आपण पाहतोय. एस डी ट्रॉफी 2021 मध्ये प्रथमेश टू डाव्या हाताने फलंदाजी करणारा सलामीचा असा फलंदाज अरफाद, आणि हा फुलटॉस चेंडू बरोबर पाहूया त्याचा कोणत्या प्रकारे फायदा उचलतो, आणि पुरेपूर असा फायदा उचललाय. आमचे पंच नो बॉल घोषित करतात सोबत. आपण पाहिलेला आहे प्रथमेशचा हा चेंडू बीमर होता, आणि आमच्या पंच नो बॉल घोषित केलेला, आणि हा चेंडू पुढचा चेंडू जो असेल तो फ्री हिट असणार आहे. याची या दोन्ही फलंदाजी नोंद घ्यायची.
या चेंडूवर 9+4 अशा एकूण 5 धावा मिळालेल्या आहेत. ह्या 5 धावांचा बोनस मिळाला आहे तो स्टार 11 मापुलिया संघाला, आणि या 5 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 आहे. धावसंख्येवर एक संजीवनी मिळालेली आहे, एक जल संजीवनी बुटी मिळालेली ते स्टार 11 मापुलिया संघाला. कारण मातबरचा फलंदाज अजूनही मैदानावर आपण पाहतोय अर्पाद्याच्या स्वरूपात निश्चितच एक फुलटॉस चेंडूचा योग्य असा समाचार घेताना दिसलेला आहे. 2 चौकारांशी वैयक्तिक वैयक्तिक 9 धावांवर फलंदाजी करतो तो अरफाद. सलामीचा फलंदाज स्टार 11 मापुलिया संघाकडून, आणि हा चेंडू पुन्हा एकदा झोन मध्ये पाहतोय. चेंडू जातो सीमारेषे पार, षटकार. निश्चितच इथे अरफाद रंगात आलेला दिसतोय, कारण खणखणीत असा षटकार त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला. वैयक्तिक 15 धावांवर फलंदाजी करतोय तो अरफाद. सलामीचा फलंदाज स्टार 11 मापुलिया संघाकडून SD ट्रॉफी 2021 मध्ये या 6 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17. 1 बाद 17 चेंडू. या षटकातील अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 1 बाद 17. या 17 धावांमध्ये वैयक्तिक 15 धावांचं योगदान आहे ते अरफाद याचं. एक डाव्यात आणि एक घनागती अशी फलंदाजी करणारा सलामीचा फलंदाज स्टार 11 मापुलिया संघाकडून आपण पाहतोय या SD ट्रॉफी 2021 मध्ये. निश्चितच प्रथमेश याला थोडीशी लाईन अँड लेन मध्ये बदल करण्याची गरज, कारण एक मातबरचा फलंदाज आपण पाहतोय अरफाद याच्या स्वरूपात मैदानावर. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला तो फलंदाज यासर वैयक्तिक 1 धावांवर फलंदाजी करतोय. दरम्यान पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज, आणि हा सुरेख असा चेंडू, परंतु तेवढा सुरेख समाचार आपल्याला दिसतोय. आणि इथं थोडीशी गाफलत होते क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहूया होतोय का, आणि तिसरी धाव घेताना बाद होतोय तो बहुधा फलंदाज, आणि आमचे पंच हा गडी बाद झाल्याची घोषणा करतायत. अशा प्रकारे दुसरा यासर याचा धावबाच्या स्वरूपात बाद झालेला आहे स्टार 11 मापुलिया संघाचा. DJ Webhub in the mix. सन्माननीय नवीदजी बाबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही आपणास विनंती करतो की आपण आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय बाबेसाहेब, नवीदजी बाबेसाहेब, आपलं सहर्ष स्वर्ष स्वागत. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, आणि या शेवटच्या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील दुसरं षटक. दरम्यान आमचे सन्माननीय श्रीयुत फैजल सर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आम्ही आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय श्रीयुत फैजल सर, एक्स क्रिकेटर फैजल सर यांना विनंती की आपण मैदानावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा डाव्या हाताने फलंदाजी करणारा नवीन फलंदाज, आणि हा सुरेख चेंडू बॉलर बॅकडर आपण पाहतोय किती धावा देऊन जातोय, आणि हा खणखणीत तसा चौकार मिळतोय. पोली या संघाची धावसंख्या झाली ती 23. निश्चितच एक विशाल काय असे धावसंख्येकडे मार्गस्थ असताना दिसतोय आपल्याला स्टार 11 मापोली या संघ आपल्या होम ग्राउंडवर परफॉर्मन्स करताना दिसतोय. दरम्यान
दोन्ही बाजूने आपल्याला डाव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज पाहायला मिळत आहेत. नवीन आलेला गोलंदाज योगेश आपण पाहतोय शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकडून. अरहम 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 याने आपल्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत असा बॉलर बॅकडाव चौकार पटकावून आपलं वैयक्तिक त्याचप्रमाणे संघाच्या धावांचं खातं सुद्धा खोलून धावसंख्या नेऊन पोहोचवलेली आहे ती 23 वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज योगेश आपण पाहतोय. योगेश टू अरफात वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी सज्ज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख फेक आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागले ते अरफात याला आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 24 या धावसंख्येवर. पहिला चेंडू निश्चितच एक सुरेख असा फटका पाहायला मिळाला होता, परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते सौरव याच्या माध्यमातून. योगेश पुन्हा एकदा सामना करण्यासाठी डाव्या हाताने फलंदाजी करणारा अरहम याला वैयक्तिक 4 धावांवर फलंदाजी करतो तो अरहम. आणि हा चेंडू सुरेख असा चेंडू नाही म्हणता येणार, कारण लेग स्टंपच्या थोडंसं बाहेरून जाताना चेंडू आमचे पंच वाईट घोषित करतात. एक अवांतर धावेची भर पडते ती स्टार 11 मापुल या संघाच्या धावसंख्येत. या एका अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 25. 2 बाद 25 धावसंख्या आपण पाहतोय ती स्टार 11 मापुल या संघाची. थोडंसं गोलंदाजास कानमंत्र देऊन आलेला तो सुशांत, एक अष्टबलोषात नावाजलेला फलंदाज गोलंदाज लामत संघाचा. आणि हा पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू, परंतु त्या दरम्यान सुरेख असं क्षेत्ररक्षण बहुधा एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहतोय. निश्चितच ज्या चेंडूवर एक चौकार षटकारांची अपेक्षा होती तिथे एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते स्टार 11 मापुल या संघाला. दोन्ही डाव्या हाताने फलंदाजी करणारे नावाजलेले फलंदाज आपण पाहतोय स्टार 11 मापुल या संघाकडून अरहम आणि अरफात. स्ट्राईकला तो अरफात, नॉन स्ट्राईकला तो अरहम. आणि हा फुलटॉस चेंडूचा पाहूया कोणत्या प्रकारे फायदा उचलतोय. दरम्यान नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि त्या दरम्यान 2 धावा बहुधा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि आमचे पंच हा नो बॉल घोषित करतायत. आणि हा चेंडू फ्री हिट असेल याची दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. यात 2+1 एक 3 धावांचा बोनस मिळतोय तो स्टार 11 या मापुली संघाला. आणि या 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. 29 धावसंख्येवर पोहोचलेला तो स्टार 11 मापुली संघ. तिसरं षटक मार्गस्थ असताना योगेश याचा हा नो चेंडू आणि फ्री हिट असेल या चेंडूवर. निश्चितच ह्या फ्री हिटचा कोणत्या प्रकारे फायदा मिळवतोय तो पाहूया. अरफात जो सलामीस आलेला हा फलंदाज आपण पाहतो स्टार 11 मापुली संघाचा. आणि हा सुरेख असा चेंडू यॉर्कर लेन चेंडू. आणि त्या दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाज, परंतु तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय भावेशाच्या माध्यमातून शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच्या संघाकरता अवघ्या एका धावेवर समाधान मानलं लागेल. निश्चितच एक फ्रीटचा चेंडू परंतु सुरेख असा यॉर्कर लेन चेंडू आपण पाहिला तो योगेशाच्या माध्यमातून. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. योगेश अरहम. आणि हा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये गेला चेंडू पाहूया किती धावा देऊन जातो खणखणीत तसा षटकार. BMW घेऊन आला 10 नंबर गाडी. निश्चितच BMW घेऊन आला दादा, परंतु इथे निश्चितच एक खणखणीत असा षटकार घेऊन आलाय तो अरहम आपल्या स्टार 11 मापुल या संघाला. आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवलेली आहे ती 36 या धावसंख्येवर. एक थोडासा ब्रेक लागला होता पण तिथे सुरेख असा फटका. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. फटका या चेंडूचा योग्य असा समाचार काय घेता आला नाही, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव देऊन गेलेला आहे स्टार 11 मापुल या संघाला. माफ करा बॅट कड आहे. आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या धावसंख्येवर. 2 बाद 37. सलामीस आलेला फलंदाज
अर्थात अजून आपण क्रीजवर पाहतोय स्ट्राईक एंडला योगेश आपल्या षटकातीला पुढचा चेंडू घेऊन निश्चितच एक षटकार फटकावला होता, परंतु सुरेख गोलंदाजी म्हणता येईल, कारण फटकेबाज फलंदाज असताना सुद्धा सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय योगेशच्या माध्यमातून. परंतु हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच असा बाहेर एक वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन जातो स्टार 11 मापुले संघाच्या धावसंख्येत. आणि या एका अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38 या धावसंख्येवर. कृपया दोन्ही संघांना विनंती की आपण सामन्यात वेळ कमी घ्यायचा आहे, कारण अजून आपल्याला बरोबर 5:50 झालेले आहे आणि अजून 5 षटके टाकायचे आहेत या सामन्यात. योगेश टू अरफाद आणि हा सुरेख असा चेंडू लेग बिफोर विकेटसाठी अपील करतायत, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव देऊन जाते ती स्टार 11 मापुल्या संघाला. आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या धावसंख्येवर. तिसरं षटक समाप्त होताना धावसंख्या झाली ती 39. दरम्यान शेवटचं षटक निर्णायक असं षटक शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकडून कोण घेऊन येते ते थोडीशी टीम मीटिंग आपल्याला दिसते. बहुधा जे या परिसरात एक नावाजलेसे समालोचन करतायत ते सिद्धेश बहुधा गोलंदाजीसाठी दिसतात आपल्याला. दरम्यान सन्माननीय जाहीदजी भुरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. सन्माननीय श्रीयुत जाहीदजी भुरे साहेब, एक्स क्रिकेटर जाहीदजी भुरे साहेब, एक अतिशय नावाजलेले जुने जाणते क्रिकेटर जाहीदजी भुरे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान सलामीस आलेला फलंदाज अरफात आपण पाहतोय स्ट्राईक एंडला या निर्णायक अशा षटकात. नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय तो अरहम. सिद्धेश टू अरफात. एक मिनिट, मॅच थोडी थांबवा. पहिल्याच चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथा चेंडू नो बॉल, पाचवा चेंडू 1 रन, 6वा चेंडू 6, 7वा चेंडू 1 रन, 8वा चेंडू वाईट आणि 9वा चेंडू 1 रन. असे 3 अतिरिक्त, 2 वाईट आणि 1 नो, असे टोटल 9 चेंडू टाकलेले आहेत त्या षटकात. दरम्यान गोलंदाज सिद्धेश आपण पाहतोय एक उत्कृष्ट असे समालोचक या पूर्ण दिवसभराच्या सामन्यात आपण ज्यांचे समालोचन पाहिले त्यांचे जे गोलंदाजी पाहतो सुरेख असा चेंडू आणि थेट स्थिरावत होतो यष्टिरक्षक सुशांतच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ती सिद्धेशच्या माध्यमातून शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकरता. आपण पाहतोय की या आपल्या शेलार बोरपाडा ते अंबाडी या पट्ट्यात ज्यांचं अनेक स्पर्धात सुरेख सुंदर असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते सिद्धेश आपल्याला गोलंदाजीच पाहायला मिळत आहेत. आणि हा पुढचा चेंडू आणि हा सुद्धा सुरेख असा चेंडू सरक दुसरा चेंडू निर्धाव करण्यात यश आलेले ते सिद्धेशांना, ज्यांच्या समालोचनाच्या वाणीने आपण दिवसभर मंत्रमुग्ध झालोय. त्याच प्रकारे त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आता आपल्याला इथे मंत्रमुग्ध करतायत. सलग 2 चेंडू निर्धाव करण्यात यश मिळवलेले त्या सिद्धेशांनी शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज संघाला. दरम्यान खिळवून ठेवलेला तो सलामीचा फलंदाज अरफाद याला. हा पुढचा चेंडू यॉर्कर लेन चेंडू सुरेख असा मारा आपण पाहतोय सिद्धेशाच्या माध्यमातून. अवघ्या एका धावेवरच समाधान मानावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण. दरम्यान या एका धावनीची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती धावसंख्या झाली ती 40 आणि त्या 40 धावांमध्ये वैयक्तिक 19 धावांचं योगदान आहे ते अरफाद याचं. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला अरफाद याच्या स्वरूपात. दरम्यान सिद्धेश पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज अरहम याचा. आणि हा चेंडू उंच उडाला चेंडू पाहूया. बहुधा चेंडू खाली येतोय तो क्षेत्ररक्षक भावेश आणि इथे जेल सोडतोय. निश्चितच एक मोठा आदरा म्हणता परंतु इथे धाबाच्या स्वरूपात कोणताही निर्णय आपल्याला पाहायला मिळत नाही. अपील आपल्याला पाहायला मिळतोय त्या सिद्धेशाच्या माध्यमातून.
या 2 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख कसे 4 चेंडू आपण पाहिले सिद्धेशच्या माध्यमातून शिवछत्रपती स्पोर्ट्स लांब या संघाकरता. सिद्धेश टू अरहम, निश्चितच पकडो कॅच जितो मॅच ही म्हण असते, परंतु हे 2 चेंडू किती महाग ठरू शकतात किंवा फायदा मिळतोय. हा पुढचा चेंडू पाहूया. ते निश्चितच पुन्हा एकदा कॅच सुटते. सरक 2 चेंडूवर 2 जीवदान मिळतात ते अरहम याला. आणि हा निर्णायक असा चेंडू असायला, हा निर्णायक चेंडू निश्चितच या 2 चेंडूवर 2 जीवदान मिळतात ते अरहम याला. आणि या 2 चेंडूवर जिथे निश्चितच निर्धाव ठरले असते तिथे 3 धावांचा बोनस मिळतोय. तो स्टार 11 मापुलिया संघाला. स्टार 11 मापुलिया संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या धावसंख्येवर. निश्चितच विसरता कामा नाही, कारण शिवछत्रपती स्लोट लांबच्या संघाने 65 धावा चेस केल्या होत्या. दरम्यान हा पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या थोडस बाहेर जातोय. आमचे पंच वाईट घोषित करतायत. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव देऊन जातोय. एक अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवर. स्टार 11 मापुलिया संघ 2 बाद 44. सिद्धेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा या फर्स्ट इनिंग मधील शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ असताना सिद्धेश टू अरफाद. आणि हा चेंडू उंच उडवलेला चेंडू पाहूया. बहुधा स्वतः सिद्धेश येतोय चेंडू खाली आणि सुरेख असा झेल निश्चितच नाही म्हणता येणार, परंतु त्या दरम्यान 2 धाव पूर्ण करतात. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न दोन्ही फलंदाज आणि फलंदाज बाद होतोय. तिसरी धाव घेताना या 2 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 46 धावा झालेत आणि 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघाकरिता स्टार 11 मापुलिया संघाने. दरम्यान कृपया त्वरित क्षेत्ररक्षण रचना लावून घ्यायचं, कारण 4 षटकं खेळवायची आहे. तरी लांब संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदान सोडायचं आहे, कारण सूर्य मावळ दिलेला आहे आणि आपल्या समोरच डोंगर आहे, त्यामुळे लवकरात लवकर अंधार पडणार आहे. तर या सेकंड इनिंग करणाऱ्या फलंदाजाला निश्चितच याचा त्रास होऊ शकतो. तर या लांबच संघ आपण सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. 47 धावांचं आव्हान घेऊन चोवीस चेंडू आणि 47 धावा, म्हणजे जवळपास प्रति षटकामागे 12 धावांचं आव्हान असेल ते शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघाला, कारण हे विसरता कामा नये. कृपया स्टार 11 मापुली संघ आपण त्वरित आपली क्षेत्ररक्षण रचना फैलावून घ्यायचं आहे, कारण आधीच सामन्याला खूपच उशीर झाला आहे, कारण अजून 4 षटके 4 ओव्हर्स टाकायचे आहेत. तर विनंती आहे की आपण कृपया त्वरित क्षेत्ररक्षण पंच आपण टीम मीटिंग घ्यायची नाही. पंचांना विनंती आहे, पंच कृपया आपण थोडी लवकरात लवकर घ्यायचं आहे. वेळेचं भान असावं दोन्ही संघांनी, यांना विनंती आहे. दोन्ही संघ पंच आपण लक्ष द्या या गोष्टीकडे. पंचांची निश्चित निर्णय कशी कामगिरी असते. आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचना फैलावताना, कारण दोन्ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघाकडून. दरम्यान आमचे नांदिक गावचे सन्मानश्रीत दिनेशजी भोईर साहेब यांचे आगमन झाले आहे. आम्ही आपणास विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या मंचाच्या बाजूला येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत त्या या सलामीच्या जोडीकरिता भावेश आणि सौरव याला. 24 चेंडू आणि दरम्यान 24 चेंडू आणि 47 धावा, म्हणजे प्रति षटका मागे 11.75 धावांचा
रन रेट ठेवायचा आहे तो शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाला, कारण या अगोदरच्या सामन्यात गावदेवी पारिवली या संघाविरुद्ध 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान पार केलं होतं ते याच लामज संघाने, आणि तोच संघ आता सलामीचं षटक घेऊन येतोय. अबुजर अबुजर याचा सामना करण्यास सज्ज. P1चं पहिलं षटक घेऊन अबुजर सज्ज. स्टार 11 मापुल या संघाकडून सामना करण्यास सज्ज. सलामीचा फलंदाज लामज संघाकडून सौरव, आणि पहिला चेंडू फुलटॉस असा चेंडू त्याचा पाहूया पुरेपूर फायदा उठवतो का, आणि सुरेख असं क्षेत्रक्षण आपण पाहतोय क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून. सुरेख सुंदर असं क्षेत्रक्षण आणि 2 धावांवरच समाधान मानावं लागेल सौरव याला. निश्चितच हा फुलटॉस असा चेंडू होता, स्लोअर वन फुलटॉस चेंडू, आणि त्याचा योग्य समाचार काय घेता नाही, परंतु फटका सुरेख होता, परंतु तेवढंच सुरेख चपळ असं क्षेत्रक्षण आपण पाहिलं ते या क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून. 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान असताना मैदानात आपण सलामीची जोडी पाहतोय. स्ट्राईक एंडला तो सौरव, नाईस नॉन स्ट्राईक एंडला तो गोलंदाज फलंदाज भावेश. कृपया आपण वेळेचं भान असावं. तरी याची या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे, कारण आज सूर्य मावळतीला गेले, अजून 3 षटके टाकायचे. आपण अवैध अतिरिक्त वेळ घेत आहे, याची नोंद घ्यायची आहे. पंच आपण थोडं या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आपण पाहतोय दोन्ही तटस्थ असे पंच, निश्चितच पंचांची कामगिरी निर्णायक अशी असते, आणि त्यांनी आपण निर्णायक आणि योग्य अशी कामगिरी पार पाडायची आपल्याला या स्पर्धेत, संपूर्ण स्पर्धेत, आणि त्याचं योग्य आपण प्रात्यक्षिक पाहतोय या आजच्या संपूर्ण दिवसभराच्या सामन्यात. सुरेख अशी कामगिरी पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अबुजार टू सौरव, आणि हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरून आमचे पंच वाईटच्या स्वरूपात एक वाईट घोषित करतात. एक अतिरिक्त धावेची भर पडते ती लामज संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या होती ती बिनबाद 3 बिनबाद 3. अबुजार टू सौरव. P1चा पहिला षटक मार्गस्थ असताना हा सुरेख असा फटका बॉलर बॅकडोर लॉंग ऑनच्या दिशेने पाहूयात किती धावा मिळतात, परंतु सुरेख असं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. सौरव आणि भावेश यांच्या माध्यमातून शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाकरता सलामीची जोडी आपण पाहतोय. सौरव आणि भावेश याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. या धावसंख्येवर P1च्या पहिल्या षटकातील 2 चेंडू झाले आहेत. या 2 चेंडूवर प्रत्येक दोन दुहेरी धावांनिशी धावसंख्या झालेल्या आहेत. 4 वैयक्तिक 4 धावसंख्या सौरव याची. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज तो भावेश. मागील सामन्यातील सामनावीर असा फलंदाज आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. आणि हा फुलटॉस असा चेंडू पाहूया इथे स्क्वेअर लेग झोन मध्ये जाताना, आणि एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तो दोन्ही फलंदाजांचा कोणताही, आणि ते पाहूयात दुसरी धाव सुद्धा बहुधा पूर्ण करतात आमचे स्क्वेअर लेग पंच, नाकारतायत धावबाद. आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7. या धावसंख्येवर बिनबाद 7. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडू झाले आहेत P1च्या पहिल्या षटकातील. या 3 चेंडूवर 7 धावा, जवळजवळ प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी राखायची आहे. आणि या षटकातील एक अर्ध आव्हान तर निश्चितच पार केलेलं आहे. कोणत्याही गडीचं पतन न होता अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे ती 21 चेंडूमध्ये. समीकरण थोडंसं बदलतं या 3 चेंडू नंतर. P1च्या 3 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 7. समीकरण बदललेलं आहे ते लामज या संघाकरता 21 चेंडू 40 धावा. एक नावाजलेला असा संघ स्टार 11 मापुली आपण पाहतोय. स्टार 11 मापुली हा संघ एक अतिशय नावाजलेला असा संघ, अनेक अंतिम सामने खेळलेला हा संघ, अनेक विजेतेपद ज्यांच्या नावावर आहेत असा संघ. आणि सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय ती या गोलंदाजाच्या माध्यमातून अबुजार. सुरेख अशी गोलंदाजी. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झाली ती बिनबाद 7. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर सुरेख अशी गोलंदाजी अबुजार टू सौरव, आणि हा चेंडू सुरेख असा चेंडू पाहूया किती धावा देऊन जातो, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुरेख असा जेल चेंडू खाली येतो तो क्षेत्ररक्षक, आणि हा पहिला हादरा मिळतो तो शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाला. सौरव याच्या रूपात एक मोठा हादरा म्हणता येईल.
दरम्यान नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय तो नॉन स्ट्राईक एंडला सुशांत, स्ट्राईक एंडला तो फलंदाज सलामीचा असा फलंदाज प्रथमच स्ट्राईकला आला तो भावेश. अबुजार याला पहिलं यश मिळालेलं आहे आपल्या षटकातील. पिवनचं पहिलं षटक, सुरेख अशी गोलंदाजी, अवघ्या 7 धावा दिलेल्या आहेत. बहुधा हा पिवनचा शेवटचा चेंडू असावा आणि हा चेंडू आमचे पंच वाईट घोषित करतायत. एक अतिरिक्त धावेची भर पडते ती स्टार 11 मापुलिया संघाच्या धावसंख्येत, माफ करा शिवछत्रपती स्पोर्ट्स लामजा संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7, परंतु आता 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8. सुरेख कशी गोलंदाजी आपण पाहतोय या पिवनच्या पहिल्या षटकातील उत्तरार्धात अबुजाराच्या माध्यमातून स्टार 11 मापुलिया संघाकरिता. आणि हा चेंडू उंचवड्याला चेंडू पाहूया, क्षेत्ररक्षक येतो का चेंडू खाली, आणि हा बहुधा एक मोठं जीवदान म्हणता येईल. निश्चितच आपण पाहतोय ते एक मोठं जीवदान म्हणता येईल भावेशाच्या स्वरूपात मिळतंय त्या लांबच्या संघाला. कारण मागच्या सामन्यातील एक फटकेबाज असा आक्रमक असा फटकेबाज फलंदाज, धावसंख्या झाली ती 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. पिवनचं पहिलं षटक, निश्चितच सुरेख अशी सुरुवात म्हणता येईल ती मापोली संघाकरिता. कारण ती सुरुवातीच्या 3 चेंडूवर 7 धावा दिल्या होत्या, परंतु पुढच्या 3 चेंडूवर अवघ्या 3 धावा दिल्या त्या अबुजर यांनी आपल्या वैयक्तिक पहिलं. आणि पिवनच्या पहिल्या षटकात स्टार 11 मापोली या संघाकरिता या आणि ते समीकरण बदलता येतात. 18 चेंडू आणि 37 धावा, 37. 18 चेंडू आणि 37 धावा. सुशांत आलेला आहे स्ट्राईक एंडला, फलंदाज डाव्या हाताने फलंदाजी करणार सुशांत. गोलंदाज आपण पाहतोय रजा, एक अतिशय नावाजलेला असा फिरकी गोलंदाज रजा, स्टार 11 मापुलिया संघाकडून आपण पाहतोय रजा याला सामना करण्यास सज्ज. डाव्या हाताचा फलंदाज सुशांत. आणि हा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाताना आमचे पंच वाईट घोषित करतायत. एक अवांतर धावेची भर पडते ती शिवछत्रपती स्पोर्ट्स लामजा संघाच्या धावसंख्येत. निश्चितच एक शिवछत्रपती स्पोर्ट्स या नावाचाच शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो आणि तीच त्या प्रकारे कामगिरी पार पाडावी लागली त्या सुशांतला आपल्या संघाकरता. आणि हा चेंडू सुंदर असा चेंडू होता, परंतु तेवढा सुरेख असा समाचार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते या क्षेत्ररक्षकाकडून अवघ्या 1 धाव मिळते ती सुशांताला. सुशांताने या एका धावेनिशी आपलं वैयक्तिक धावांचं खातं खोललेलं आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. थोडंसं समीकरण बदलता येते आता. 17 चेंडू आणि 35 धावा. गोलंदाजी करतो तो रजा, एक अतिशय नावाजलेला असा गोलंदाज स्टार 11 मापुलिया संघाकडून एक निर्णायक अशी कामगिरी निश्चितच पार पाडताना दिसतोय आपल्या होम पिचवर. रजा टू भावेश जो फटकेबाज असा फलंदाज, आणि हा चेंडू यॉर्करला नसा चेंडू, त्याचा सुरेख समाचार आपण ऐकताना दिसतोय, परंतु थोडीशी गपलत होते क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा पूर्ण करतायत. त्या दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय भावेश आणि सुशांत त्याच्या माध्यमातून शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबजे संघाकरिता. या 2 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. रजा टू भावेश. पुन्हा एकदा एक संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय, सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि या मावळतीच्या सत्रात थंड अशा वातावरणात आपण हा आस्वाद घेतोय एसजी ट्रॉफी 2021चा. आणि हा पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू उचललेला पाहूया. सुरेख असं झेल आपल्याला पाहतोय, एक मोठा आद्रा म्हणता येईल भावेशाच्या रूपात लांबच्या संघाला. दरम्यान निश्चितच एक मोठा आदर म्हणता येईल, कारण एक अतिशय मातब्बरचा फलंदाज
ज्याने या अगोदरच्या सामन्यात जवळजवळ 30 ते 35 धावा पटकावल्या जातो फलंदाज झेलबाच्या स्वरूपात बाद झालेला आहे, माघारी परत आलेला आहे पॅव्हेलियन मध्ये आणि त्याची जागा करण्यासाठी आले नवीन फलंदाज प्रवीण. एक सुरेख कामगिरी आपण पाहतोय ती रजाच्या माध्यमातून स्टार 11 मापुलिया संघाकरिता. दरम्यान डाव्या हाताने फलंदाज जोपर्यंत ज्या वेळेपर्यंत सुशांत मैदानात असेल निश्चितच एक संधी असेल ती लांबच्या संघाकरिता, कारण सुशांत हा निश्चितच एकातीच सामना खेचून आणू शकतो असा फलंदाज आपण पाहतोय सुशांत त्याला लांबच्या संघाकरिता. आणि हा चेंडू निश्चितच फुलटॉसचा चेंडू, त्याचा योग्य काय समाचार घेता आला नाही, परंतु एक धाव देऊन जातोय. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळत नाही आणि प्रथमच स्ट्राईकला आला तो फलंदाज नवीन आलेला फलंदाज प्रवीण. या एका धावनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. अजूनही षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू निश्चितच प्रतिषटकामागे जवळजवळ 24 धावांचं आव्हान ठेवायचं आहे, राखायचं आहे, परंतु इथे धावसंख्या झाली ती 15. अजूनही 9 धावा जर पटकावला गेला तर निश्चितच एक समीकरण येईल ते प्रतिषटकामागे 12. परंतु निश्चितच क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चितता षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत शिल्लक राहील आणि ती आपल्याला या सामन्यात सुद्धा पाहायला मिळेल. सुंदर आपल्याला ऑफ स्टिक कडे पटकावलेला चेंडू, परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर बहुधा समाधान मानावं लागेल इथे प्रवीण याला. या एका धावेनिशी प्रवीण यांनी आपलं वैयक्तिक धावांचं खातं खोललेलं आहे. त्याचप्रमाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. स्ट्राईकला आलेला हा फलंदाज निश्चितच नजरा सर्वांच्या असतील या लांबच संघाच्या या फलंदाज सुशांतच्या फलंदाजीवर, कारण निश्चितच ज्या वेळेपर्यंत सुशांत मैदानात असेल निश्चितच एक मोठी संधी असेल ती लांबच्या संघाला सामन्यात परतण्याची, कारण निश्चितच एका षटकात 20 धावा पटकावण्याची क्षमता राखणारा हा खेळाडू जिथपर्यंत मैदानावर असेल तिथपर्यंत एक संधी असेल ती लांबच्या संघाला. परंतु आपण पाहतो इथे रजा आपल्या संघासाठी निर्णायक अशी कामगिरी पार पडतोय, सुरेख अशी गोलंदाजी रजा याच्या माध्यमातून आपल्या होम पिचवर. आणि हा चेंडू वाईटसाठी अपील करताना, परंतु आमचे पंच निर्धाव चेंडू घोषित करतायत आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर हे दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 2 बाद 16. अजूनही 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. कृपया टीम मीटिंग करायची नाही, वेळ खूपच कमी आहे. पंच आपणास विनंती आहे की आपण इशारा द्यायचा आहे, संध्याकाळचा मोसम आहे आणि आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. बारा चेंडू आणि 31 धावा. दरम्यान हे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज गुड्डू. निश्चितच हे षटक जे असेल हे डू और डाय षटक निश्चितच असेल ते शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघाकरता, कारण या जर षटकात 15 किंवा 20 धावा पटकावल्या नाहीत तर निश्चितच कठीण समीकरण बनेल शेवटच्या षटकात. 12 चेंडू आणि 31 धावा समीकरण आहे. गोलंदाजी झालेला गोलंदाज गुड्डू. स्ट्राईकला आहे तो फलंदाज प्रवीण. गुड्डू टू प्रवीण आणि हा सुरेख असा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. एक धाव तर निश्चितच मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि बहुधा दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु इथे आता गरज आहे ती चौकार आणि षटकारांची, कारण या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 29 धावा समीकरण बदलतं या एका चेंडू नंतर. आणि हा पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू इथे लॉंगॉनच्या दिशेने जातो. एक धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय सुशांत आणि प्रवीण याच्या माध्यमातून शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघाकडे करिता, कारण या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या धावसंख्येवर. समीकरण बदलतंय. 10 चेंडू 27 धावा. 27 धावा 10 चेंडू आणि हा चेंडू पाहूया पुन्हा एकदा देऊन जातोय 4 धावा. थोडस गफलत होते क्षेत्ररक्षकाची. आउटफील्ड तिथे थोडस खराब असल्यामुळे कोणती चुकी म्हणता येणार नाही का क्षेत्ररक्षकाची.
निश्चितच इथे थोडीशी सिद्धेश आणि कानमंत्र दिला दिसतोय, कारण अजूनही मॅच संपलेली नाही, मी अजून संपलेलो नाहीये. याचं प्रत्यक्ष दाखवतो तो प्रवीण, एक कमी उंचीचा असा फलंदाज, आणि हा पुन्हा सुंदर असा फटका. पाहूया किती धावा देऊन जातोय तो. एक धाव निश्चितच येईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा, परंतु निश्चितच सुरेख योग्य निर्णय आपल्याला म्हणता येईल तो सुशांत आणि प्रवीण याचा, कारण तिथे सुरेख असं क्षेत्ररक्षक आणि सुरेख चेंडूफेक आपण पाहिली होती, ती थेट स्टंपच्या वर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. समीकरण थोडंसं बदलतं. ह्या एका चेंडूनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. या धावसंख्येवर अजून ही 22 धावांची आवश्यकता आहे, आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 22 धावा. 22 धावा आणि 8 चेंडू, या दोन चेंडू निश्चितच एखादा मोठा फटक्याची नितांत आवश्यकता आहे ती शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाला, कारण ज्या वेळेपर्यंत सुशांत मैदानात असेल त्या वेळेपर्यंत निश्चितच सामन्यात परतण्याची संधी असेल ते शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाला. आणि निश्चितच या दोन चेंडूवर एक जरी मोठा फटका जर मिळाला तर तरी एक मोठा फायदा म्हणता येईल, मिळेल तो लामज संघाला. गुड्डू टू सुशांत, आणि हा चेंडू आमचे पंच निर्धाव चेंडू घोषित करतायत, आणि समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 22 धावा. सुशांत याचा कोणताही प्रयत्न दिसला नाही या चेंडू. निश्चितच जरी अशा वेळेला एक चेंडू स्टिक करून जरी 2 धाव किंवा 1 धाव पटकवली तर फायदा ठरला असता, परंतु हा पुढचा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर 1 धाव देऊन जातोय. अवांतर धावेच्या स्वरूपात एका धावेची भर पडली ती लांब संघाच्या धावसंख्या झाली ती 26. 2 बाद 10 26. अजूनही 7 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान आहे. 7 चेंडू आणि 21 धावा. सूर्य मावळतीलेला आहे, वेळ खूपच कमी आहे, आणि या कमी वेळात अजूनही 7 चेंडू शेवटच्या आजच्या दिवसातील शिल्लक आहेत, आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काय आले नाही, परंतु निश्चितच 1 धाव देऊन जातोय ती लेग बाईच्या स्वरूपात. या एका अवंतर धावेची संघाची धावसंख्या झाली ती 27. आणि या समीकरण बदलतंय. निर्णायक असं षटक घेऊन पाहूया कोण येतो तो स्टार 11 मापुल्या संघाकडून, कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती शिवछत्रपती स्पोर्ट्स लामजा संघाची 2 बाद 27. आणि समीकरण उभं टाकलेलं आहे ते 6 चेंडू आणि 20 धावा. स्ट्राईकला असेल फलंदाज तो सुशांत, नॉन स्ट्राईकला फलंदाज तो प्रवीण. कृपया टीम मीटिंग साठी जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण सूर्य मावळतीला आहे, अंधार होत चाललेला आहे. गोलंदाज आलेला आहे, निर्णायक असं षटक घेऊन आवेश स्टार 11 मापुलिया संघाकडे करिता, कारण या संघाच्या नावातच आहे स्टार, आणि या स्टार खेळाडू आपल्याला पाहतोय आपण. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे, कारण मी आपल्याला प्रत्येक चेंडू माग सांगतोय गणित. 6 चेंडू आणि 20 धावा. स्ट्राईकला तो फलंदाज डाव्या हाताने फलंदाजी करणारा आक्रमक मातब्बर असा फलंदाज, ज्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जर सुशांत मैदानावर असेल निश्चितच एक मोठी संधी असेल ती लांब या संघाकरता. आणि हा पहिला चेंडू उंच उडवलेला चेंडू पाहूया, बहुधा जातो सीमा रेषे पार, दणदणीत असा षटकार. निश्चितच या गिरीशिखर या सामन्यात जर परतवायचं असेल तर सुशांतला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात निश्चितच राहावं लागेल. आता समीकरण बदलते. या खणखणीत अशा षटकारांशी 5 चेंडू आणि 14 धावा. एक मातबरसा फलंदाज आपण पाहतोय लांबच्या संघाकडून, आणि हा पुढचा चेंडू सुद्धा बॉलर बॅक ड्राईव्ह, आणि पाहूया ते किती धावा देऊन जातोय. आणि हा खणखणीत असा चौकार. या 4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. या धावसंख्येवर 4 चेंडू आणि 10 धावा. जे होऊन जाते.
निश्चितच आपण पाहिलेलं मी आपणास बोललो होतो की जर सुशांत षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात असेल निश्चितच एक मोठी संधी असेल आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते सुशांत त्याच्या माध्यमातून शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघाला सुशांतने पहिल्या चेंडूवर एक खणखणीचा षटकार पुढच्या चेंडूवर बॉलर बॅकड्राईव्ह सुंदर असतात चौकार या 2 चेंडूवर 10 धावा पटकावलेल्या समीकरण बदलतंय 4 चेंडू 10 धावा 4 चेंडू आणि 10 धावा समीकरण आहे ते शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघाला जर या सामन्यात शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबचा संघ विजय झाला तर निश्चितच हा ऐतिहासिक क्षण ठरेल तो लांबच्या संघाला कारण अजूनही या लोअर गटात ज्युनियर गटात एकदाही गटातून बाहेर आलेला नाहीये टॉप 4 मध्ये लांबचा संघ परंतु ही प्रथमच संधी लाभलेली आहे या वर्षाच्या या पिरियड मध्ये मला वाटतं ही दुसरी संधी आहे या अगोदर पहारे येथील सामन्यात सुद्धा गटातून बाहेर पडता दुगाटपटा विरुद्ध सामन्यात पराजित झाला होता परंतु इथे पुन्हा एकदा संधी आहे ती स्टार 11 मापुल या संघासमोर ती सुशांत आणि या लांबच्या संघाला सुशांत पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज गोलंदाज आवेश याचा आणि पुन्हा एकदा उंचवलेला चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक येतो का चेंडू खाली परंतु चेंडू जातो नो मॅच लँड मध्ये आणि या दुसऱ्या धावासाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात समीकरण बदलतंय आता 3 चेंडू 8 धावा पुन्हा एकदा स्ट्राईक लागलेला फलंदाज तो सुशांत 3 चेंडू 8 धावा निश्चितच एखादा मोठा फटक्याची आवश्यकता येते सुशांत आणि लांबच्या संघाला दरम्यान आमच्या लामजगावचे पोलीस पाटील किशोरजी जाधव साहेब यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे जर लामज संघाने हा सामना जिंकला 3 चेंडूत जर 8 धाव पटकावल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे जर 3 चेंडू 8 धावा निश्चितच एक मोठी संधी आहे ती लामज संघासमोर आणि हा पुन्हा उंचवलेला चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि हा मोठा आद्रा म्हणता येईल लामज संघाला एक निश्चितच अतिशय मी आपणास बोललो होतो की हा सामना सुद्धा षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत निश्चितच खेळून ठेवला सर्व प्रेक्षकांना आणि आपण निश्चितच पाहतो या SD ट्रॉफी 2021 मध्ये सुरेख असा आपला हा दिवसाचा शेवट येताना आपल्याला पाहायला मिळेल कारण 2 चेंडू आणि 8 धावा 2 चेंडू आणि 8 धावा आहे ते शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघासमोर पृथक्करण समीकरण गोलंदाज आवेश इथे पाहूया हिरो ठरतो का 0 आणि निश्चितच हिरो ठरण्याची संधी प्रवीण याच्या हातात सुद्धा आहे आणि हा चेंडू पाहूया इथे बाईच्या स्वरूपात मिळते का कोणती धाव बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते दरम्यान वाईट साठी अपील मागताना दिसतात दोन्ही फलंदाज परंतु पंचांचा निर्णय अंतिम असेल समीकरण बदलतंय 1 चेंडू आणि 7 धावा समीकरण आहे ते 1 चेंडू आणि 7 धावा एक चेंडू आणि 7 धावा समीकरण आहे ते 1 चेंडू आणि 7 धावा सामना चालू करा 1 चेंडू आणि 7 धावा आहे प्रवीण सामना खेळायचा आहे
प्रथमेश सामना चालू करा. एक चेंडू आणि 7 धावा. वाईट नाहीये. दरम्यान एक चेंडू आणि 7 धावा. आव्हान आहेत ते शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघाकडे. कंपल्सरी रनचेस असेल आणि हा चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धावेची भर देऊन ठेवतोय. इथे पुन्हा एकदा संधी आलेली ती लांबच्या संघाला. निश्चितच एक मोठी संधी म्हणता येईल ती प्रथमेशाला. एक चेंडू आणि 6 धावा. जर इथे एक चेंडू 6 धावा पटकवण्यात यश आलं तर निश्चितच 1000 रुपयाचं पारितोषिक किशोरजी पाटील जाधव यांच्याकडून लांबच्या संघाला आहे. एक चेंडू आणि 6 धावा. मी आपणास बोललो होतो षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येईल आणि हा निश्चितच एक मोठा विजय म्हणता येईल तो स्टार 11 मापोली संघाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच्या संघ सुद्धा कौतुक. या वर्षाच्या ही दुसऱ्या गटातून बाहेर निघता निघता हा संघ बाद झालेला आहे. निश्चितच या सामन्यात सामनावीर म्हणून अरफाद याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. तरी मी विनंती करतो अरफाद आपण मंचावर येऊन आपलं सामनावीरचं पारितोषिक घेऊन जायचं आहे.